ड्रायव्हर त्याच्या गाडीच्या तोंडात माझे तोंड घेतले आणि माझा आवाज बंद केला. हळूहळू करत त्याने मग त्याचा सोन्या पूर्णपणे आत घातला. 1, 2, 3, 4 असे म्हणत न थकता न थांबता एकसारखे तो मला जवळपास अर्धा तास क्रिकेट खेळत राहिला. मित्रांनो, माझे नाव सोनाली आहे आणि माझे वय 26 वर्ष आहे. मी माझ्या आई आणि वडिलांसोबत पुण्यामध्ये एका छोट्याशा गावात राहते. माझ्या नवऱ्याचा आजारामुळे निधन झालं आहे. त्यामुळे गेल्या 1 वर्षापासून मी माझ्या आईवडिलांसोबत राहत होते. मी दिसायला खूपच सुंदर होते. उंच, गोरीपान, लांब सडक केस. मी जेव्हाही बाहेर जात असे तेव्हा सगळ्या पुरुषांची नजर माझ्यावरच टिकून राहत होती. एके दिवशी मला आणि माझ्या आईला शहरात बाजार करायला मार्केटमध्ये जायचे होते. माझ्याकडे स्कूटी होती. बाजार करता करता संध्याकाळचे 8 वाजले. सगळीकडे काळोख होता. आम्हाला बाजारातून निघायला खूप उशीर झाला होता. जेव्हा आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो तेव्हा आमची स्कूटी झटके करू लागली आणि बंद पडली. मला काही समजत नव्हते की आता काय करायचं. आम्ही दोघी घाबरलो कारण सगळीकडे खूप काळोख होता. मी लगेच वडिलांना फोन केला. तेव्हा ते म्हणाले की ऑटो रिक्षा वगैरे काही मिळालं तर निघून या. स्कूटी लॉक करून बाजूला लावा. सकाळी जाऊन मी स्कूटी घेऊन येतो. इथून घर 6-7 किलोमीटर लांब होते. रस्त्यावर काहीच दिसत नव्हते. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर लांबून आम्हाला एक येणाऱ्या गाडीची लाईट दिसली. आईने गाडीला हात दिला आणि ती गाडी थांबली. ती गाडी सामान घेऊन जाण्याचा छोटा डम म्हणजेच छोटा हत्ती होता. आईने त्याला लिफ्ट देण्यासाठी विचारले, पण ड्रायव्हर म्हणाला की मला दुसरीकडे जायचे आहे. तेव्हा आईने त्याला जास्त पैसे देण्याबद्दल बोलली. तेव्हा तो ड्रायव्हर तयार झाला. ड्रायव्हर 35-40 वर्षाचा होता. तो दिसायला खूप हँडसम आणि हट्टाकट्टा होता. त्याने छोट्या हत्तीतून एक लाकडी फळी काढली आणि स्कूटीला डबमध्ये चढवून ती मागे बांधली. त्यानंतर त्याने आम्हाला पुढे बसण्यास सांगितले. ड्रायव्हर येऊन त्याच्या सीटवर बसला. मी आणि माझी आई बसू लागलो. तेव्हा मी बघितलं की पुढे सीटवर फक्त दोघेच बसू शकत होते. एक सीट ड्रायव्हरची आणि दुसऱ्या सीटवर आई बसली होती. ड्रायव्हरच्या आणि आईमध्ये थोडीशी जागा होती. तिथेच गेटचे हँडल होते. पाठीमागे बसायला जागा नव्हती कारण तिथे ड्रायव्हरचे सामान आणि स्कूटी होती. मधल्या सीटवर आई बसू शकत नव्हती कारण ती जाड होती. म्हणून आईने मलाच मध्ये बसायला सांगितले. हे बघून ड्रायव्हरच्या मनात लाडू फुटले. तसं ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि गिअर टाकण्यासाठी ते हँडल मागे पुढे केले. तेव्हा त्यांचा डायरेक्ट माझ्या मांडीला थटला. त्याचा हात माझ्या मांडीला लागताच मी आणि ड्रायव्हर आम्ही दोघं एकदम शॉक होऊन एकमेकांकडे बघू लागलो. मला खूप कसं तरी वाटले. म्हणून मी आईकडे बघितलं तर त्याचं त्याकडे लक्ष नव्हते. ती खिडकीतून बाहेर बघत होती. मी थोडं आईकडे सरकण्याचा प्रयत्न केला पण जागा नसल्यामुळे मी हलू शकले नाही. आता मी एका झटक्यातून स्वतःला सावरले नाही तोपर्यंत ड्रायव्हरने दुसरा गिअर टाकला आणि पुन्हा त्याचा हात माझ्या मांडीला लागू लागला. पण आता मी गुपचूप बसून राहिले कारण मला माहीत होतं की आता हे होणारच आहे. पण त्या ड्रायव्हरची तर लॉटरीच लागली होती आणि मलाही या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त आता आईचं लक्ष याकडे जाऊ नये असं मला वाटत होतं. म्हणून मी माझ्या खांद्यावरचा स्कार्फ काढून माझ्या मांडीवर ठेवला जेणेकरून आईंना काही दिसणार नाही. ड्रायव्हर पण या विचारात गुंतला आणि गपचूप हळूहळू ऑटो चालू लागला. तेव्हा माझी नजर समोर लावलेल्या आरशावर गेली. त्यामध्ये ड्रायव्हरचे डोळे दिसत होते आणि तो सारखा माझ्याकडेच पाहत होता. मी पण त्याच्याकडे पाहू लागली. मी आरशात त्याच्याकडे पाहताना ड्रायव्हरने माझ्याकडे पाहून डोळा मारला. हे पाहून मी लाजून स्मित हास्य केले. आता त्याची जास्त हिंमत वाढली आणि त्याने गिअरवरचे हात ठेवून मुद्दाम तो हात माझ्या मांड्यांना चोळू लागला. मी हळूच आईकडे पाहिलं
तर आई डोळे बंद करून झोपली होती. आम्ही एकमेकांच्या नजरेतच एकमेकांसोबत बोलत होतो. मलाही 1 वर्षापासून ते सर्व सुख मिळत नसल्यामुळे मला पण खूप नशा चढू लागली. हळूहळू त्याने साडी वर करून माझ्या पायाला आणि मांड्यांना चोळू लागला. मी त्यांच्या हाताच्या होणाऱ्या स्पर्शाची मजा घेत होती. थोड्याच वेळात आम्ही घराच्या समोर पोचलो. ड्रायव्हरला रस्त्याच्या एका बाजूला गाडी लावायला सांगितली. घराचा गेट बंद होता. आईने ऑटोचा दरवाजा उघडला आणि उतरून ती गेटकडे गेली. आईच्या मागे मागे मी पण ऑटोमधून उतरले. ड्रायव्हर पण उतरून रिक्षाच्या मागे स्कूटी काढण्याचा प्रयत्न करू लागला. तिथे खूप अंधार होता. मी आणि आई दरवाजाची बेल वाजवली. तोपर्यंत मला पाठीमागून त्या ड्रायव्हरचा आवाज आला, "मॅडम, त्याला स्कूटी काढायला मदत करा. इथे खूप अंधार आहे." तेव्हा मी आईला म्हणाले, "आई, तुम्ही इथे थांबा. मी ड्रायव्हरला स्कूटी उतरवायला मदत करते." आणि मी ऑटोच्या मागे गेली. अंधाराचा फायदा घेऊन ड्रायव्हरने मला पकडले आणि माझ्यावर प्रेम करू लागले. तोपर्यंत वडिलांनी दरवाजा उघडला आणि आम्ही दोघे एकमेकांपासून दूर झालो. मग मी हळूच ड्रायव्हरच्या कानात सांगितलं की कोणताही बहाणा करून आज रात्री इथेच राहा. असं म्हणून मी पुन्हा आईकडे जाऊन ड्रायव्हरला म्हणाले, "भैया, स्कूटी आतमध्ये आणून लावा." असं म्हणून आम्ही आतमध्ये निघून गेलो. थोड्या वेळानंतर ड्रायव्हरने स्कूटी आतमध्ये आणून लावला, पण त्याच्यासोबतच होता. वडिलांनी मला आवाज दिला आणि "सोनाली, ड्रायव्हरसाठी चहा ठेव." मी लगेच चहा ठेवला. ड्रायव्हर आणि वडील दोघेही हॉलमध्ये बसले. मी चहा बनवून वडिलांना ड्रायव्हरला दिला. ड्रायव्हर वडिलांसोबत चहा पिता पिता गप्पा मारत होता. चहा पिऊन झाल्यावर ड्रायव्हर जाण्यासाठी ऑटोमध्ये गेला. मला आता असं वाटत होतं की तो इथून निघून जाईल, म्हणून मी दरवाजात उभी राहून त्याच्याकडे निराश होऊन पाहत होते. त्याने गाडी स्टार्ट करायला चावी फिरवली, पण गाडी स्टार्ट होत नव्हती. खूप वेळ त्याने प्रयत्न केला. माझे वडीलही तिथे बाजूला जाऊन उभे राहिले. तो म्हणाला, "काका, बहुतेक गाडीला काहीतरी झालं आहे. एवढ्या रात्री मेकॅनिकल पण येणार नाही. उद्या सकाळी मेकॅनिकलला घेऊन येतो आणि गाडी ठीक करतो. आज एक रात्र मी इथे रिक्षातच झोपतो. मला फक्त एक चादर द्या." तेव्हा माझे वडील त्याला म्हणतात, "अरे भैया, तुम्ही ऑटोमध्ये का झोपता? आमच्या घराच्या मागे शेडमध्ये थोडी जागा आहे. तिथे तुम्ही ऑटो लावा. बाजूला तुम्हाला अंथरूण टाकून देतो. तिथे झोपा." हे ऐकून ड्रायव्हर खुश झाला आणि इथे मी पण खुश झाले. ड्रायव्हरने शेडमध्ये ऑटो लावली. वडिलांनी मला ड्रायव्हरचेही जेवण बनवायला सांगितले. मी आमच्या सगळ्यांचं जेवण बनवले. वडिलांनी ड्रायव्हरला आतमध्ये जेवणास बोलवले. आम्ही सगळे मिळून जेवू लागलो. तेव्हा माझी आणि ड्रायव्हरची नजर एकमेकांकडे सारखी जात होती. जेवण झाल्यावर ड्रायव्हर शेडमध्ये झोपायला निघून गेला. मी पण किचनमधलं सगळं काम आवरून माझ्या रूममध्ये निघून आले आणि आईवडिलांची झोपण्याची वाट पाहू लागले. तोपर्यंत मी इथे TV बघू लागले. रात्रीचे 12 वाजले. मी माझ्या रूममधून बाहेर आले. आईवडिलांची रूमची लाईट बंद होती. मी हळूच खिडकीतून आत पाहिले. त्या दोघांना गाढ झोप लागली होती. मी अंगावर जाळीदार नायटी घातली होती आणि वरून स्कार्फ ओढून हळूच हलक्या पावलांनी शेडकडे आले. सगळीकडे काळोख असल्यामुळे मला काही दिसत नव्हते. ड्रायव्हर तिथेच माझी वाट पाहत होता. त्याने अंधारात माझा हात पकडला आणि ऑटोमध्ये घेऊन गेला. मला सीटवर पाडले आणि म्हणाला, "कधीपासून मी तुझी वाट पाहत आहे." मी त्याला म्हणाले, "आता आली ना, मग कर काय करायचं आहे ते." तेव्हा ड्रायव्हर म्हणाला, "काय करू यार, तुझी आई त्यावेळेस सोबत होती. नाहीतर तेव्हा तुझ्यासोबत ते सर्व केलं असतं." त्यानंतर आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करू लागलो आणि ते सर्व केलं. बघता बघता रात्रीचे 2 वाजले होते. मी ड्रायव्हरला म्हणाले, "आपल्याकडे आता फक्त 4 तास आहे, कारण 6 वाजता माझी आई उठते." मी उठायच्या 1
तास आधीच मला माझ्या रूममध्ये जाऊन झोपावं लागेल. तेव्हा तो म्हणाला, फक्त 4 तास? काय होईल या 4 तासाने? माझं मनही भरणार नाही. तेव्हा मी हसत त्याला म्हणाले, मग मी सकाळपर्यंत तुझ्यापाशी थांबते आणि पकडले गेलो तर दोघेही मार खाऊ. हे ऐकून तो हसत मला म्हणाला, ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. असं म्हणून तो पुन्हा माझे चुंबन घेऊ लागला. ड्रायव्हर त्याच्या दाढीच्या तोंडात माझे तोंड घेतले आणि माझा आवाज बंद केला. हळूहळू करत त्याने मग त्याचा सोन्या पूर्णपणे आत घातला. 1, 2, 3, 4 असे करत न थकता न थांबता एकसारखे तो मला जवळपास अर्धा तास क्रिकेट खेळत राहिला. ड्रायव्हरच्या त्या रुद्रावताराने मी गहाळ झाले होते. ही ठोकाठोकी असेल तर आपण करत होतो ते काय असा मला प्रश्न पडला होता. ड्रायव्हरच्या एका शॉटमध्ये माझे 3 वेळा पाणी निघाले होते. पुढे ड्रायव्हरने रात्रभर माझ्यासोबत क्रिकेट खेळले तेव्हा माझे मन समाधानी झाले होते. बघता बघता पहाटेचे 5 वाजले. आमचे 4 वेळा प्रेम करून झालं होतं. मी त्याला पुन्हा भेटण्याचं वचन देऊन माझ्या रूममध्ये निघून आले. रूममधून एकटीला झोपण्यात काही मजा येत नव्हती. सकाळी 8 वाजता उठून ड्रायव्हरही निघून गेला. त्यानंतर माझी आणि त्याची कधीच भेट झाली नाही. पण तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.